रामपालला तर फोन लावत होता. ए उठ अजून झोपलाय काय स्वप्न पडलं काय? नाही ना अरे बाबा अवघड आहे तुझं. बसल्या बसल्या झोपलाय. थांब फोन लावतो थांब विचारूया पंडितजीने विचारूया. जे मन्या करेगा. हॅलो हॅलो हा बोला की. हा ते आमचं बारक्या पोरक्याला लय स्वप्न पडाले हो. काय ते पण वाईटच पडाले आणि मेन म्हणजे ते स्वप्न खरं व्हायला लागलंय. काय करायचं काय कळणं झालंय आम्हाला. काय तर सांगा जरा उपाय सांगा. तुम्हाला एक उपाय सांगतो जमते का बघा. तुम्हाला ते बारक्या लाकडाचं छडी घ्यायची आहे काय त्याच्यावर तूप घाला आणि एका पिवळ्या कुत्र्याला चारवा तुम्ही. हा तेवढं करा तुम्हाला समस्याचं निवारण होईल सगळं. हा ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे ओके नमस्ते. पिवळं कुत्र कुठून उडकायचं आता. बघूया की कुठं तर हुडकून बघूया की गावालेच की आपलं असणार की पिवळं कुत्र. त्याशिवाय पंडित बोलतात पिवळं कुत्र म्हणून. पिवळं कुत्र कसं असले मग ज्ञानी बाबा आहे ते पंडित. मग त्यांना सगळं माहिती असतं. हुडकूया का आपण जरा बाहेर कुठं तर जाऊ. त्याला लाकडाची छडी कसं चारायला तोंड उघडून घालायचं. तोंड उघडून तुपाचं वासन खायला रे. हा होय चांगला आहे का पंडित खरं ज्ञानी इथं. हा लय मोठे एक ज्ञानी आहेत रे बाबा. पिवळं कुत्र ओळखायचं आहे. पिवळं कुत्र कुठं ओळखायचं रे आता. चला बघूया इथंच जवळपास बघूया गावलं तरी गावलं. काय खायचं कुठं उडकायचं आता. पंडित रामपाल काय पण सांगतो. काय झालं बाबा पिवळं कुत्र शेवटी सापडलंच नाही. फोन तर लावतो काय म्हणतात बघू. फोन लावतो बाबा विचारू. हॅलो हा हॅलो. अहो ते पिवळं कुत्र सापडूनच किंवा किती ओळखायचं. पिवळं कुत्र कोणतं पिवळं कुत्र. तुम्ही तर सांगितलं होता. हा मी कधी पिवळं कुत्र म्हटलं. पंडितजी तुम्ही सांगितलं पिवळं कुत्र उडका त्याला लाकडाची छडी तुपात बुडवून घाला चारा म्हणून सांगितलेला. लाकडाची छडी तुपात बुडवायला सांगितलं नाही मी. काय बोलायला ते. तुमच्या सावळ्या मित्राला खोबऱ्याची वडी चारायला लावलेलो मी. बरं चला फोन ठेवतो. जा सावळ्या मित्राला खोबऱ्याचं वडी चारव जा. तुझं स्वप्न तरी बांधव होऊ दे पहिला. पंडित रामपाल काय
सगळं कधी बघितलं गोंधळ करून ठेवायचंच काम झालंय. कायमच आहे त्याचं.